आधीपासून बनवायला जरी सांगितलं ना तरी चांगली बनवणार. अच्छा त्यात अक्षय त्याच्यात आहे ना अक्षय. मी नव्हतो तर काहीतरी तू आहे. दाखवू का आम्ही यांना सगळ्यांना पुरावे. हा बघ. अरे हा बघ. नाही नाही हा नाही. हा थांब थांब. हे बघ. हा निखिल हा धनु आहे. किती ओबिडियंट आहे मी. हा माणूस ठेवलाय मी हे करायला, आहेर गोळा करायला. सगळे त्यांच्याकडे आहेर देते मी सगळे. आणि तिचे डॅडी गोव्याला होते. तर इतक्या म्हणजे त्यांना दुपारी 2 वाजता कळलं ऑफिसला की आम्हाला म्हणजे मुलगी झाली. ते एअरपोर्टला होते गोव्याच्या. तिकडे पळत 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 घरी गेले. सगळी बॅग अशीच पॅक केली पटापट. आणि एक शर्ट असा नॉर्मल घालून 2 व्हीलरवर एअरपोर्टला आले. सगळे चिंब भिजले होते. आणि परत ते दुसरे कपडे घातले आणि फ्लाईटनी मला बघण्यासाठी बरोबर 2 तासामध्ये हजर झाले. आणि त्यांनी मला सांगितलं होतं जर मुलगा झाला ना तर मी तुला बघायला लवकर येणार नाही, आणि मुलगी झाली ना तर लगेच बघायला येणार तुला. अशी छोटीशी उत्कर्षा, खूप एकदम डॉल सारखी उत्कर्षा होती. गोरी पान अशी, आणि खूप वजनाने कमी होती उत्कर्षा. तिला आम्हाला हाताळताना ना खूप भीती वाटायची. अरे कसं म्हणजे जसं काय आम्ही कापूसच हातात घेतलाय असं वाटायचं. But I don't look at this as a 2 BHK house. I look at it as my place, as our place. असं मी बघते ह्याच्याकडे. आणि फर्स्ट टाइम जेव्हा निखिलने हे घेतलं तेव्हा आय स्टील हॅव दॅट फोटो की मी खूप रडायला लागले फर्स्ट टाइम. मी खूप रडत होते. मला असं राहवलंच नाही की ऍक्च्युली बुक करताना नव्हते आले. बुक नव्हते आले. मी माझे पेरेंट्स आणि माझा भाऊ आणि वहिनी होते, आम्ही सगळे होतो. आम्ही बुक केलं. आणि ॲक्च्युली मला कशामुळे माहिती आहे का, तेव्हा इंडिया पाकिस्तान मॅच होती जी विराट कोहली जिंकल नाही का, ती वाली मॅच होती. त्या दिवशी बुक करायला आलो होतो. आणि नंतर मग हिला दाखवायला 1-2 दिवसांनी घेऊन आलो होतो. तेव्हा इथं आल्यावर हिच्या डोळ्यात पाणी यायला लागलं ऑब्व्हियसली, आणि मी हसायला लागलो. की तुला काय तू रडतेस म्हटलं. आय वॉज व्हेरी इमोशनल की आता हे आमचं घर होणार. तो से है बांधी दिल की डोर मोरी. I think this is my favorite. One day I'll marry you. किती कॉन्फिडन्स होता. हाँ आहे. सावरे सजना आकर रंग मोरे तू. असं हळू दे पण क्यू. तो पण अक्षय बोला असं हळूहळू दे, हळूहळू क्यू दे. मग असं both are the winners. ये जो साज मेरे मन के सुन ले गुहार तेरी जो गम तुझसे मिलने खड़ी है द्वारे कर हर श्रृंगार. आता मला ना कसलीच काळजी नाही की दोन्हीही माझी मुलं आहेत ना, ती किती प्रसंग आले किंवा काही झालं ना तर त्यांच्यामध्ये लढण्याचं बळ मी त्यांना दिलेलं आहे. जरी उत्कर्षा तिच्या सासरी गेली ना तरी, आणि अक्षय त्याच्या म्हणजे करिअरमध्ये किंवा उत्कर्षा करिअरमध्ये ते उत्तम होणार ना ह्याची मला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे मी जे त्यावेळेला मला जे भीती वाटली होती की मी हे कसं सांभाळेन, कसं काय करेल, पण नाही, मी इतकं म्हणजे भावनिक झालेच नाही. जे रडायचं होतं ना ते मी रडले खूप वर्ष. म्हणजे अजूनही मी रडते. म्हणजे मला आठवण आली ना संदीपची की मी अजूनही रडते. पण मी त्यावेळेला माझ्या मुलांना दाखवून दिलं नाही. मी आतून बाहेरून मुलांना स्ट्रॉंग आपली आई आहे, आतून कधी मी काय आहे ना हे कधीच त्यांना दाखवून दिले नाही. त्यांना माहिती होतं आपले डॅडी खूप मोठे ऑफिसर आहेत, हे ते, पण ती माहिती असणं आणि जाणीव असणं ना याच्यात खूप फरक असतो. पण ती जाणीव होण्याच्या आधीच ते हे झाले ना, त्यामुळे त्यांना काही हे समजत नाही झालं.
मेरिया मेरिया भूल गया हार तेजी. आणि मावशी म्हणजे निलेश काका आणि हेमा मावशी दोघं जण बसले होते पूजेला माझ्यासोबत, देवक आणि देवकी म्हणून. तर त्याच्यानंतर आम्ही सगळे उठलो आणि म्हणजे मावशी बोलली की निलेश तिला जरा असं जवळ गेलं, असं जवळ गेलं. आणि निलेश काका असे जवळ आले आणि मी इतके रडायला लागले ना. म्हणजे मला असं आठवत होतं की अरे डॅडी असते तर त्यांनी पण असं जवळ घेतला असतं. आणि मावशी सांगत होती की तू निलेश तिच्या फोरहेडवर किस कर. आणि ते दोघं असं इतकं मला भरून आलं ना की एकदम असं पेरेंटल लव्ह होतं ना, की मला असं वाटत होतं की बाबा आय वॉन्ट टू मिस दिस इज व्हॉट आय एम मिसिंग, असं मला वाटत होतं. आय थिंक आय वॉन्ट टू मिस हिम. बिंदिया लगाती तो कांपती थी पलकें मायरी, चुन्नियां सजा के वो देती वादे कल के मायरी. मेरे था उसका हाथ थी चाशनी सी, हर उसकी बात मायरी आप ही हंसती, मायरी आप ही रोंदी, मायरी याद वो आयरी. गल्ला कर दी मायरी अखा नाल लड़ती, मायरी याद वो आयरी. सो कारण की आता जेव्हा 2017मध्ये जेव्हा आम्ही डेटिंग करायला सुरू केलं तेव्हा माझ्याकडे काही नव्हतं. म्हणजे मी फायनान्शियली स्टेबल पण नव्हतो, जॉब पण नव्हता मला, ठीक आहे. आणि मग तर हां ओके. तर ॲक्च्युली माझ्याकडे तेव्हा जॉब पण नव्हता आणि असं काही म्हणजे काही क्लिअर गोल्स पण नव्हते माझे की मला पुढे काय करायचं आहे. म्हणजे मला स्वतःलाच क्लॅरिटी नव्हती. तर तेव्हा उत्कर्षा माझ्या लाईफमध्ये आली आणि मग गोष्टी चेंज व्हायला लागल्या. काय माहिती म्हणजे काइंड ऑफ लक फॅक्टर आपण म्हणू शकतो की उत्कर्षा आली आणि सिच्युएशन चेंज व्हायला लागल्या. आणि म्हणजे फर्स्टली म्हणजे मी एक त्यानंतर मी काही कोर्स स्टडीजमध्ये पण पुढं एक म्हणजे चांगलं केलं आणि मग आय गॉट माय फर्स्ट जॉब. आणि मग जॉब वगैरे सुरू झाला वगैरे. इनिशियली तेव्हा पण मी जास्त हे नव्हतं करत, बट ॲटलिस्ट आय गॉट सम स्टार्ट. अब क्या करूं कैसे कहूं ए मायरी, अब क्या करूं कैसे कहूं ए मायरी. कहूँ ए मायरी.